नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टेट 2024मध्ये झालेला जो मराठी पेपर होता, त्या मराठी पेपरमध्ये जो आलेले प्रश्न आहेत मराठीचे, या मराठी प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल. चला तर मग ठीक आहे, पाहूत आपण. पहिला प्रश्न आहे, खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. एक शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांपासून आपल्याला एक योग्य अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दाच्या शेवटच्या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे. मग त्या शब्दांपासून आपल्याला योग्य अर्थपूर्ण वाक्य काय तयार होईल? तर ऊस हाती रीत पाटी त्वाचे धाते, हा एक म्हण तयार होईल आपली. आणि शेवटचा शब्द येतो आपला धाते. आणि हा धाते या शब्दाचा जो समानार्थी शब्द आहे तो म्हणजे हात. धाते म्हणजे काय? हात. तर हाताला आपण समानार्थी शब्द काय वापरतो? तर कर वापरतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 कर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? राजा मंगळवेढेकर यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेढेकर आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? वनवास या पुस्तकाचे लेखक प्रकाश संत आहेत. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 प्रकाश संत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, यांचे मिश्र वाक्य कसे येईल? 2 वाक्य दिले आहेत आपल्याला, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला. हे 2 वाक्य दिले आहेत. या 2 वाक्यापासून आपल्याला मिश्र वाक्य तयार करायचं आहे. तर आपण मिश्र वाक्य कसं तयार करतो? आपण ते वाक्य जेव्हा तेव्हा या उभयान्वी अवयवांनी जोडतो, तेव्हा आपण मिश्र वाक्य तयार करतो. तर मग आपलं योग्य उत्तर काय असेल? जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला, हे आपलं मिश्र वाक्य आहे. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, षष्टी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? षष्टीचे कोणते आहेत? चाचीच्या, चाची, चे आणि सप्तमीचे आहेत त, इ, आ. म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन, बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? बद हा उपसर्ग लावायचा आहे आणि त्याला आपण योग्य उत्तर शोधायचं आहे आपल्याला उपसर्ग लावून. बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता असेल? तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बदगुण हा आपला काय होतो? एक विरुद्धार्थी शब्द होतो. बदचा विरुद्धार्थी शब्द बदगुण होतो. नेक्स्ट प्रश्न आहे, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? जेव्हा आपण नोकरीसाठी अर्ज करतो तेव्हा तो कोणत्या प्रकारचा अर्ज आपण त्याला मानतो किंवा त्याला म्हणता येईल? तर आपलं योग्य उत्तर आहे त्याचं औपचारिक पत्र. म्हणजे तो व्यावसायिक किंवा अधिकृत कारणासाठी लिहिला जातो. म्हणजे आपलं असेल योग्य उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3 औपचारिक पत्र. नेक्स्ट प्रश्न, ए आय ओ औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? ए आय ओ औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत. म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कमळ. हा एक सर्व लघुमात्रा असणारा एक शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. म्हणजे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो काय करेल? जीवाचं रान करेल. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2 जीवाचे रान करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. चूर्ण हा बरोबर आहे. नवीन, क्रीडा हा पण बरोबर आहे. नीती हा पण बरोबर आहे. नवीन हा अशुद्ध शब्द आहे, कारण इथे नवीनला ला दुसरी विलांटी लागते. नवीन हा शब्द इथे चुकीचा दिलेला आहे. म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक नदी, बी, काठी, पाखरू. वचन नियमानुसार वचन. नदीचं अनेक वचन काय होतं? नद्या. बीचं अनेक वचन काय होतं? बिया. काठीचं अनेक वचन काय होतं? काठ्या. म्हणजे हे तिन्ही शब्द काय आहेत? एकाच गटातील आहेत. परंतु पाखरूचं काय अनेक वचन होईल? पाखरे होते. म्हणजे हा शब्द याच्यामध्ये
बसत नाही. मग योग्य उत्तर काय असेल आपलं? पर्याय क्रमांक 4 या गटामध्ये बसत नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? प्रयोगाचे उदाहरण आहे. सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. सूर्य उगवला हे वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. कारण उगवला हे अकर्मक क्रियापद आहे आणि कर्ता सूर्य प्रथम विभक्तीत आहे. म्हणून योग्य उत्तर असेल आपलं 3 अकर्मक कर्तरी पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे डॅश होय. तर याचं पद, पदबंध, उपवाक्य, रूपिका. म्हणजे याचं उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रूपिका. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी आहे आणि सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे रूपिका आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर आपण आपण शेवटचे शब्द जर अपुरे राहिल्यास आपण कोणतं चिन्ह वापरतो? संयोग चिन्ह वापरतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचं उदाहरण आहे? तर हे अलंकाराचं उदाहरण जर आपण बघितलं तर 16 नंबरचं क्वेश्चनचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अलंकार. कारण इथे उपमेय लहानपण आणि उपमान मुंगी साखरेचा रवा म्हणजे यांच्यात तुलना केली आहे. म्हणजे त्याच्यामुळे इथे आपला उपमा अलंकार येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? अद्भुत रसाचा स्थायी भाव जो आहे तो आपला आहे पर्याय क्रमांक उत्तर 3 विस्मय या स्थायी भाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अवययांची उदाहरणे आहेत? अवययांची उदाहरणे आहेत तर अरे रे हे केवलप्रयोगी आहेत आणि हे उभयान्वी आहे आणि कडे हे जे आहे कशाचं आहे तर शब्दयोगी अवयव आहे. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक उत्तर येईल आपलं 2 केवलप्रयोगी अवयव आहे, कडे हे उभयान्वी अवयव आहे आणि कडे ही शब्दयोगी अवयव म्हणजे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आज पाऊस येईल बहुतेक डॅश या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वार्थ. आज पाऊस येईल बहुतेक म्हणजे या वाक्यातून अंदाज हा अर्थ सूचित केला जात आहे. म्हणजे अंदाज अर्थ सूचित होतो म्हणून तो स्वार्थ अर्थ सूचित होतो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? निष्फळ, निष्कपट, निरीच्छा, निष्कारण. निष्फळ, निष्कपट आणि निष्कारण हे एका गटात मोडतात. निरीच्छा यांच्या गटामध्ये मोडत नाही म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकारची उदाहरणे आहेत? कृतज्ञ, घर जावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 तत्पुरुष समास आहेत. कृतज्ञ, घर जावई, सुखद हे तत्पुरुष समासात येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तलाव म्हणजे काय? तडाग, रत्नागार, कासार आणि तरंगिणी.
तर याचा समानार्थी शब्द कोणता नाही तलावाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तरंगिणी. हा तलावाला समानार्थी शब्द नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती? उदय अस्त, कृपण कंजूष, क्रश स्थूल, उघड गुप्त. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कृपण कंजूष ही विरुद्धार्थी नसलेली जोडी नाही. तर हे दोन्ही शब्द काय समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 25 ते 27 सोडवा. आपल्याला एक उतारा दिलेला आहे. त्या उतारावर एक 3 प्रश्न दिले आहेत आणि ते सोडवायचे आहेत आपल्याला. तर उत्तर आहे, साने गुरुजींनी रामायणातील एक सुंदर गोष्ट सांगितली आहे. राम शबीराच्या आश्रमाजवळ फिरत असताना त्या वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली. ती फुले कोमेजत नसत व त्यांना सदैव मधुरवास येत असे. शबरीकडे चौकशी केल्यावर तिने त्या फुलांचा इतिहास सांगितला. त्या ठिकाणी पूर्वी मातंग ऋषीचा आश्रम होता. पावसाळा जवळ येत होता, त्यासाठी 4 महिने पुरेल इतके जळ उन्हाळ्यातच साठविणे आवश्यक होते. आश्रमात पुष्कळ विद्यार्थी होते, परंतु विद्यार्थी हे काम टाळू पाहत होते. शेवटी मातंग ऋषी स्वतःच कुऱ्हाड घेऊन निघाले. हे पाहून विद्यार्थ्यांनाही उठावे लागे. जंगलात जाऊन त्यांनी वाळलेली लाकडे गोळा केली व मोळ्या बांधल्या. कष्ट करून सगळे घामाघूम होऊन गेले. भर उन्हाळ्याच्या उन्हात सगळे त्या मुळ्या घेऊन चालत आश्रमात परत आले. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सगळे नदीवर आंघोळीला निघाले, तेव्हा ही सुवासिक फुले उमललेली दिसली. आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता, तिथे तिथे हे फुले उमललेली होती. आपल्याला एक हे उत्तरं दिले आणि त्या उत्तरावर काही प्रश्न दिले आहेत. ते प्रश्न आहे पहिला, शिबिराच्या आश्रमावर शिबिराच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? तर याचं एक वैशिष्ट्य होतं की काय, तर फुललेली सुगंधी होती. फुले ही काय होती? सुगंधी होती. तिथले जे फुलं काय होती? सुगंध होती. एक वैशिष्ट्य आहे तिथलं. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या उतार्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचं आहे? तर लेखकाला तर याचं योग्य उत्तर आहे, कष्टाचं महत्त्व हे काय करायचं, विद्यार्थ्याच्या मनावर ठसवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही? राम, शबरी, मातंग ऋषी, दशरथ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दशरथ. या उत्तरात दशरथ यांचा नावाचा उल्लेख आलेला नाही. उत्तराच्या पहिल्या भागात शबीराच्या आश्रमाचा उल्लेख आहे, जिथे मातंग ऋषीचे शिष्य राहत होते. दुसऱ्या भागात विनायकाची आवळणी आणि इतर गोष्टी आहेत, परंतु दशरथाचा उल्लेख कुठेही नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील कविता वाचून प्रश्न क्रमांक 28 ते 30 सोडवा. कविता दिलेल्या आहेत, याच्यावर 3 प्रश्न दिलेले आहेत आणि ते आपल्याला कविता वाचून सोडवायचे आहेत. कविता आहे, मी मुक्तामधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी. माझे नी तुझे व्हायचे ते सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरन लहरी. माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जड लंगर तुझ्या पायी तू पीस कसा होणार. माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही. मग विनायकाने त्यांची आळवणी केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले. उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाली आहे, चल लिही अशी ती बदलली. तर याचा प्रश्न दिलेला आहे, विनायकाच्या मदतीस कोण आले आहे? तर विनायकाच्या मदतीस आपल्याला दिसून येते की आपल्या विनायकाच्या मदतीस कोण आलेलं आहे? तर भिंत आलेली आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल, भिंत. कवितेच्या शेवटच्या ओळीमध्ये म्हटले आहे की तो पुढे अकल्पित सरली. दगडाची पार्थिव भिंत मी कागद झाली आहे, चल लिही असे ती बदलली. याचा अर्थ असा होतो की विनायकाच्या मदतीसाठी दगडाची भिंत पुढे आली आहे आणि कागद बनली म्हणून आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, भिंत. प्रश्न क्रमांक नेक्स्ट, जड लंगर तुझ्या पायी या ओळीतून काय सूचित होते?
जड लंगर तुझी या पायी या ओळीतून काय सूचित होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पारतंत्र्य. जड लंगर हे बंधनाचं प्रतीक आहे आणि तुझी या पायी म्हणजे पायात जे स्वातंत्र्य हिरावून घेते ते काय स्वातंत्र्य आहे. या ओळीतून पारतंत्र्य किंवा गुलामगिरी सूचित होते असा आपल्याला या अर्थ सूचित होतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पारतंत्र्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आला आहे? तर दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत अलंकार आला आहे तो म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं काय आहे योग्य उत्तर आहे. चेतन गुणोक्ती अलंकार तेव्हा होतो जेव्हा निर्जीव वस्तूवर मानवी भावना किंवा आपण क्रियांचा आरोप केला जातो त्यावेळेस चेतन गुणोक्ती अलंकार होतो. येथे दगडाची पार्थिव भिंत ही निर्जीव वस्तू आहे म्हणजे तिला माणसाप्रमाणे मी कागद झाले आहे, चल लिही असे बोलली म्हणून हे चेतन गुणोक्ती अलंकार इथे होतो. म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक आपलं 2 चेतन गुणोक्ती अलंकार. ठीक आहे, धन्यवाद मित्र.